बाई तुझा आशीर्वाद ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे खूप मोठा राडा होणार रिसेप्शन सेलिब्रेशनमध्ये. आता नेमकं काय घडतं हे बघूया. अवनी आता दांगरडांच्या सुनेचा घरी गृहप्रवेश, दांगरडांच्या सुनेमुळे लागले. दांगरड कुटुंबियांना बाईचा आशीर्वाद वगैरे वाचते आणि म्हणते काय प्रकार आहे हा सर्व, हे सगळं खोटं आहे, माहिती आहे ना तुला. मग राजा हे सगळं तू केलंस. त्यावर राजा म्हणतो अहो काही काय बोलताय मॅडम, आत्ता म्हणालात ना हे सगळं खोटं आहे आणि आत्ता हेही म्हणालात की मला हे सगळं माहिती आहे, मग तरीही मी हे सगळं असलं करेन असं वाटतंय का तुम्हाला. खरं सांगतोय मी यातलं काहीही केलेलं नाही आहे, रादर मला यातलं काहीही माहीतसुद्धा नाही आहे. खरंच मी का खोटं बोलू उगाचच्या उगाच. त्याबरोबर मग अवनी म्हणते मग हे सगळं. त्यावर राजा म्हणतो अहो मी म्हटलं होतं ना तुम्हाला आमच्या अण्णा जास्त एक्सायटेड असतात, त्यांनी केलं असेल हे सगळं, चला ना आपण आत्ता घरी जाऊया. त्यावर अवनी म्हणते काय हे सगळं बघून मी घरी येईन तुझ्याबरोबर तुझ्या, असं वाटतंय का तुला. हे बघ मी कुठेही येणार नाही आहे, मी इथे राहीन पण मी तुझ्या घरी येणार नाही आहे. इतक्यात समोरून आता भाने आलेला असतो. येताना भाण्याने मस्तपैकी आता बँड सोबत आणलेला असतो आणि बँड तो नाचत आलेला असतो. नाचत तो राजा आणि अवनीकडे येतो आणि त्यांना म्हणत असतो की काय रे तुम्ही दोघं इथे रस्त्यातच कशाला थांबलाय, चला ना घरी, लवकर चला, आपल्याला घरी जायचंय. राजा भावा असं म्हणत तो आता राजाला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो वहिनी अहो काय झालं, अशा का बघताय, कॉंग्रॅच्युलेशन. त्याबरोबर राजाला तो विचारतो काय विचारतोय रे मी, हिचंच कशा पाय थांबलाय, घरला नाही यायचं का. त्याबरोबर राजा म्हणतो हा बॅनर दिसला ना, हा बॅनर दिसला म्हणून बघत थांबलो. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो बॅनर बघितलात ना बॅनर, आवडला की नाही तुम्हाला वहिनी, आवडला ना बॅनर. अहो आवडायलाच पाहिजे, तुम्हाला माहिती आहे का हा बॅनर कुणी बनवला. अहो आपल्या अण्णांनी खास बनवून घेतला हा बॅनर तुमच्या दोघांसाठी, आवडलं की नाही, छान वाटला का नाही बॅनर. त्याबरोबर मग अवनी मात्र काहीच बोलत नसते, ती गप्प बसते कारण ती निरुत्तर आणि निशब्द असते. अवनी आता काहीच बोलत नाही आहे. हे बघून आता राजाला कळतं की अवनीला हे सगळं आवडत नाही आहे, पण धन्याला मात्र यातलं काहीही भाण्याला कळत नसते. भाण्या म्हणतो अरे वहिनी राजा चला आता आपण जास्त वेळ इथं थांबून चालायचं नाही, घरी सगळे तिकडं आपली वाट बघायला लागलेत, त्यामुळं आपल्याला की नाही लवकर घरी गेलं पाहिजे, चला. त्याबरोबर अवनी आणि राजा हलत नसतात, ते दोघंही तिथेच उभे असतात. त्याबरोबर आता तो त्यांना म्हणतो अरे दोघं जण तुम्ही असे एकमेकांकडे काय बघायला, चला की राजा, अरे चल लवकर वहिनी, चला गाडीत बसा. आणि मग तो त्यांना सगळ्या दोघांना घरी घेऊन यायला लागतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जे अण्णा असतात ते आणि यशोदा व धन्या हे तिघं मिळून आता गावातल्या लोकांचं घरी स्वागत करत असतात. आता अवनी आणि राजा दोघंजण त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. खूप मोठा घाट घातलेला असतो, खूप स्वागताची मोठीच्या मोठी तयारी करून ठेवलेली असते. समोर खूप पाहुणे रावणे असतात. आता हे सगळं बघूनच अवनी म्हणते काय आहे हे सगळं, म्हणजे ही सगळी एवढी तयारी केली आहे तुझ्या घरच्यांनी. राजा अरे कळतंय का तुला हे सगळं काय आहे, अरे तुला दिसत नाही आहे का, अरे हे सगळं खोटं आहे. मग ही सगळी एवढी मोठी तयारी करायची काय गरज होती. अरे म्हणजे तुझ्या घरच्यांना हे सगळं खरं वाटतंय, तुझ्या वडिलांना वाटतंय की खरोखर आपण लग्न करून घरी आलोय आणि म्हणून त्यांनी ही एवढी मोठी सेलिब्रेशनची तयारी केली. राजा अरे कळतंय का तुला काही, हे सगळं किती चुकीचं आहे, ते आपण फसवतोय तुझ्या घरच्यांना. त्याबरोबर राजा म्हणतो अहो मॅडम पण आता. त्याबरोबर इतक्यात त्या ठिकाणी यशोदा, धन्या आणि भाण्या येतात. ते तिघंजण म्हणतात अरे वहिनी काय करताय काय तुम्ही दोघं, अजून तुम्ही गाडीत कशाला बसून राहिले, चला उतरा पटपट उतरा, लगबग करा, घाई करा. त्याबरोबर मग आता लगेचच अवनी राजाकडे बघतच राहते. तर आता राजा म्हणतो मॅडम अहो सॉरी, म्हणजे ते. त्याबरोबर अवनी रागात बघत असते. तर धन्या आणि भाण्या म्हणतात अरे असं काय करताय, उतरा ना पटपट. वहिनी अहो तुम्ही कुठं त्याच्याकडे बघत बसलाय, तुम्ही उतरा, तुम्ही नका त्याच्या नादी लागू. त्याबरोबर मग अवनी आता पर्यायांती गाडीतून खाली उतरते. मग आता लगेचच इकडे यशोदा विचारतो वहिनी अहो तुमच्या वडिलांची तब्येत कशी आता, बरे आहेत का ते. त्याबरोबर अवनी म्हणते हो आता बरे आहेत बाबा. त्यावर मग यशोदा म्हणतो बरं झालं, मी देवी आईला नवसच बोललो आहे की आमच्या वहिनींच्या वडिलांना बरं वाटलं की मग राजाला आणि वहिनींना घेऊन
तुमच्या वडिलांना बरं वाटलं ना की मग आपण आता देवयाईच्या दर्शनाला जाऊन येऊ काय? तिचं दर्शन घेणं गरजेचं आहे ना. त्याबरोबर अवनी आणि राजा आता घरात येतात. मग अवनी आता रागवलेली असते, तिला हा सर्व प्रकारच मुळात आवडलेला नसतो. तर आता राजा हा सुद्धा घरात आलेला असतो. मग आता राजा आणि अवनी हे दोघंजणं घरात आल्यावर अवनी राजाला म्हणत असते, काय हे सगळं काय चाललंय बाहेर? रिसेप्शन पार्टी. राजा हे सगळं खोटं आहे. इतक्यात त्या ठिकाणी राजाचे भाऊ आलेले असतात. राजा अवनीला म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही फ्रेश होऊन घेता का? जा ना, जरा फ्रेश होऊन घ्या. त्याबरोबर अवनी आता तिकडनं आतमध्ये जाते. आता अवनी आतमध्ये गेल्यानंतर मग आता लगेचच धन्या मागून ओरडत असतो, वहिनी, ओ वहिनी, या तुम्ही लवकर या, बाहेर सगळे तुमची वाट बघतायत. सगळे बाहेर जे जमलेत ना ते तुमच्यासाठी जमलेत, खास तुमच्यासाठी. तुम्ही या, लवकर लवकर या, आम्ही सगळे थांबलोय. त्याबरोबर मग राजा दरवाजा बंद करतो आणि म्हणत असतो, ए ग बसा, कुणीच काय पण बोलू नका. काय चाललंय तुमचं? काय बघताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? त्याबरोबर ती लोक म्हणतात, अरे राजा काय चाललंय म्हणजे काय? अरे आम्ही रिसेप्शन पार्टी ठेवली वहिनींच्या स्वागतासाठी. अरे आता तुझं लग्न झालंय ना म्हणून. त्याबरोबर राजा म्हणतो, अरे पण हे सगळं करायची काय गरज होती? जर तुम्हाला हे सर्व करायचं होतं तर तुम्ही एकदा मला पूर्वकल्पना द्यायला हवी होतीत ना, मला विचारायला हवं होतं ना हे सगळं करताना. त्याबरोबर मग धन्या म्हणतो की अरे पण लग्न तू अचानक करून आलास ना, म्हणून मग आम्ही पण पार्टी अशी ठेवली. त्याबरोबर राजा म्हणतो, ए गप्पा, दोन मोठे भाऊ बोलत असताना मध्ये बारक्या भावांनी बोलायचं नसतं, लहान आहेस ना. त्याबरोबर मग आता लगेचच धन्या म्हणतो, ए तुला काय मी हा वाटतो की काय धन्या, तू उगाच माझ्या नादी लागू नका. त्याबरोबर राजा म्हणतो, ए तू जा पहिल्यांदी आणि पहिला लाऊडस्पीकरचा आवाज कमी करून ये, जा जा. त्याचा लगेच धन्या जातो आणि लाऊडस्पीकरचा आवाज कमी करून येतो. तर अण्णा बाहेर ओरडत असतात, ए लाऊडस्पीकरचा आवाज कोणी कमी केला रे? कुणाची हिंमत झाली लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याची? त्याबरोबर इकडे यशोदा हा राजाला विचारतो, राजा शांत हो बरं आणि शांतपणे सांग ना मला, काय झालंय बाबा, तू एवढं का चिडलाय? काय झालंय? अरे आम्ही जे काही केलं ते तुमच्या स्वागतासाठी केलं ना, तुमच्या चांगल्यासाठी केलं, मग तरी तू का उगाच एवढा रागवलाय? त्याबरोबर राजा म्हणतो, अरे दादा तुम्हाला कळत कसं नाही आहे? अरे त्यांच्या वडिलांची तब्येत अजून पण बरी नाही आहे, खराब आहे. अरे आता रस्त्यात येताना पूर्ण वेळ त्या टेन्शनमध्ये होत्या रे त्यांच्या बाबांच्या, आणि इथं आत्ता कुठेतरी येऊन त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आलं होतं. तर हे सगळं काही बघून आता त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल परत गेली, त्यांना पुन्हा टेन्शन आलं रे या सर्व प्रकरणाचं. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पुढे धन्या म्हणतो, अरे पण टेन्शन घ्यायची काय गरज आहे दादा, आम्ही हे सगळं तर आनंदाने केलं आहे ना. त्यावर मग राजा म्हणतो, अरे ते तुमचं सगळं बरोबर आहे रे, मला कळतंय, पण तरी अरे हे सगळं चुकीचं आहे. अरे त्यांना सवय नाही आहे या सर्व गोष्टींची. इतक्यात आता मग यशामध्ये आणि भाण्यामध्ये आता तू मी होते ते दोघं म्हणत असतात की तुम्ही जरा गप्प बसताय का, आम्हाला बोलू देताय का? पण आता ती लोक काही कोणी ऐकत नसतात. आणि शेवटी मग आता राजा म्हणतो, ए भाण्या तुम्हाला कळत नाही का, आम्ही दोघं मोठे बोलतोय ना, मग कशाला मध्ये 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 बोलताय? थांबा ना जरा, बोलू देत ना आम्हाला, उगाच नुसते मध्ये 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 मध्ये. त्याबरोबर मग मात्र आता भाण्याला राग येतो आणि मग भाण्या आणि राजामध्ये हातापाई होते. आता दोघा भावांमध्ये हातापाई झाल्यावर यशा आणि धन्या हे दोघं जण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागतात. आता इकडे यशा आणि धन्या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते काही थांबतच नसतात. इतक्यात तिकडे अवनी आलेली असते. आता अवनी हा सर्व प्रकार बघत असते. मग धन्या जोरात ओरडतो, अरे थांबा, वहिनी बघतायत. त्याबरोबर मग असं ओरडल्यावर ते दोघंही भाऊ थांबतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सुलू आत्या आणि काका दत्ता काका हे दोघं सुद्धा आता अवनी आणि राजाच्या लग्नानंतरच्या रिसेप्शनला जायला निघालेले असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता हे सगळं बघून नलूला तर प्रश्नच पडतो की हे कसं शक्य आहे, चक्क मम्मी आणि मामा हे दोघं जण यशाच्या घरच्या कार्यक्रमाला निघालेत का? त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते, नाही हे काही शक्य नाही, हे खोटं आहे, खोटं नाही, खरं वाटतंय, पण चिमटा काढूनच बघते. आणि मग ती स्वतःला चिमटा काढते आणि मग चिमटा काढून ते आता तपासते. मग तिच्या लक्षात येतं की नाही, हे तर खरं आहे, अय्या हे जर खरं असेल तर मग मला सुद्धा लगेच मम्मीचं मूड चांगलं आहे तर मम्मीशी बोललं पाहिजे. मग ती लगेचच सुलू आत्याकडे येते आणि म्हणते, वा ग मम्मी वा, तू केवढी भारी दिसायला लागली, एकदम म्हणतात की नाही नक्षत्रासारखी दिसायला लागली बघ मम्मी तू तर. त्याबरोबर ती म्हणते, अगं मग
तुझी मम्मी हायच नक्षत्रवाणी. काय रे दादा, बरोबर की नाही? त्याबरोबर लगेचच आता दत्ता काका म्हणतो, होय होय बरोबर आहे. आणि तिचा भाव तर एकदम रुबाबदार आणि देखना. काय ग तायडे, बरोबर ना? त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणते, नाही दादा नाही, मी काय उगाच खोटं होय होय बोलणार नाही. त्याबरोबर दत्ता काका म्हणतो, अगं बोलायचं असतं ग, असं बोलायचं असतं. आता मी नाही का तुझ्या येळी बोललो, मग तू पण बोलायचं. त्यावरती म्हणते, म्हणजे तू माझं खोटं कौतुक केलं काय दादा? म्हणजे मी खरोखर नाही दिसत का नक्षत्रासारखी? त्याबरोबर लगेचच आता ते तिघं पण हसू लागतात. आता मजा मस्ती झाल्यावर मग लगेचच इकडे नलू म्हणते, अरे पण तुम्ही दोघं जाताय कुठं? आता नलूला तर सगळं माहिती आहे, पण मुद्दामूनच नलू विचारते. त्यावर मग ती लोक म्हणतात, अगं असं काय करतेस? तुझ्या लाडक्या मामाच्या घरी सून आली ना, आम्ही सूनचं कौतुक करायला जातो, सूनमुख बघायला जातो. त्याबरोबर ती म्हणते, काय सांगायला? मग मी पण येते काय तुमच्याबरोबर? थांबा, मी पण आवरून येते. त्याबरोबर आत्या म्हणते, तुझी येण्याची काय गरज आहे? तू कुठं यायची गरज नाही आहे, तू घरीच थांब. त्यावर ती म्हणते, अगं मम्मी असं काय करायलेस? तुम्ही दोघं जण जायलाय ना, मग घेऊन जा की तुमच्याबरोबर, मला पण काय फरक पडणार आहे? त्यावर मग सुला आत्या म्हणते, नको म्हटलं ना तू येऊ नकोस. त्यावर ती म्हणते, अगं पण मम्मी मला पण यायचं आहे. त्यावर सुलू आत्या म्हणते, अगं येऊन काही मिळणार नाही आहे तिकडं तुला, तसा पण तुझा फेर रिकामाच जाणार आहे. तिकडं ती धांगडांची सून काही येणारच नाही आहे. त्यावर ती म्हणते, मम्मी उगाच गप्पा, काय पण बोलू नको. त्यावर मग सुलू आत्या म्हणते, बरं ठीक आहे, चल आमच्याबरोबर, जा लवकर तयार हो आणि ये. त्यावर ती म्हणते, बरं मी आलेच पटकन, तुम्ही इथंच थांबा. मग नलू जेव्हा तयार व्हायला जाते, सुलू आत्या बाहेरूनच तिला लॉक करते आणि कोंडून घरातच ठेवते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता धन्या हा रडत बाहेर आलेला असतो. मग त्याच्याकडे आता भान्यादा येतो आणि भान्या त्याला म्हणत असतो, रडू नको धन्या. त्याबरोबर तो म्हणतो, अरे रडू नको तर मग काय करू? एवढ्या वर्षांनंतर आपल्या घरात बाई आली, आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लागला आणि तुम्ही लोकांनी काय केलं? तुम्ही त्याच बाईसमोर हे असे कुटाणे काढले, भांडणं केले. अरे नवीन लग्न करून घरात आलेली पोरगी आहे ती, आपल्या घाबरली असेल, तिला वाटलं असेल, बापरे माझा नवरा आणि त्याचे भाऊ हे अशीच एकमेकाच्या जीवावर उठलेले असतात की काय? हे असेच रोज मारामारच करत असतात की काय? काय विचार करतील रे ते आपल्याबद्दल? त्याबरोबर मग लगेचच आता त्याला धन्या म्हणत असतो, पण मी काय बी केलं नव्हतं, बघितलंस ना तो राजा कसं बोलला ते? अरे लगीन झालं म्हणून हा काय यशोदापेक्षा मोठा झाला का? लगीन झालं म्हणून हा काय यशोदाला बोलणार का? आणि म्हणूनच मला राग आला आणि म्हणून मी बोलून गेलो रे चुकून. राजाची चूक होतीच की. त्या ठिकाणी अण्णा आलेले असतात. अण्णा म्हणतात, अरे काय चाललंय तुमचं? डांगरडांच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलाय, आता सॅडनेस कुठं पण नाही, सगळीकडे हॅपीनेस वाहणार. काय हसा सगळ्यांनी हसा, दोघं पण हसा काय? त्याबरोबर मग लगेचच अण्णा हसा म्हटल्यावर ते दोघंही भाऊ हसतात. तर अण्णा म्हणत असतात, अरे लाऊड हसा, खरं हसा. मग ते दोघं भाऊ खरंच थोडेसे हसतात. त्याच्यानंतर मग अण्णा तिकडनं ताबडतोब निघून जातात. आता अण्णा तिकडनं गेल्याच्या नंतर लगेचच धन्या म्हणतो, बघ दादा, हा जो काय आपल्या अण्णांच्या चेहऱ्यावरती हॅपीनेस आलाय तो कशामुळं? तो आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लाभल्यामुळंच ना. मग जर आता आपल्या घरातून बाई परत निघून गेली ना, तर मग मात्र आपल्या घराला काहीच किंमत उरणार नाही दादा. मग आपण आपल्याच गावात तोंड दाखवून लोकांसमोर फिरू शकणार नाही. आणि म्हणूनच मी नको म्हणतोय रे भांडण. खरंच काय वाटलं असेल वहिनींना, आपण असे घरामध्ये रोज भांडतो, आपण असे रोज तमाशे करतो? त्याबरोबर मग लगेचच भान्या हा गप्प बसतो. तर धन्या म्हणत असतो, दादा मी लहान आहे तुझ्यापेक्षा, मला माहिती आहे, पण तरी अरे घरात आलेल्या बाईला काय वाटेल याचा विचार आपणच केला पाहिजे ना. त्याबरोबर मग लगेचच आता भान्या हा धन्याला जवळ घेतो, मिठीत घेतो. तर तोपर्यंत दत्ता काका आणि सुलू आत्या हे दोघंही जण रिसेप्शनच्या ठिकाणी म्हणजेच डांगरडांच्या घरी पोहोचलेले असतात. आता तिकडे आल्याच्या नंतर मग लगेचच सुलू आत्या म्हणते, वा तयारी तर एकदम जंगी केली आहे यांनी, पण आता या तयारीचा काही उपयोगच होणार नाही आहे ना, कारण डांगरडांची सून येणारच नाही आहे काय, बरोबर ना. त्याबरोबर लगेचच दत्ता काका म्हणतो, होय तायडे एकदम बरोबर बोलायलाच बघ. त्याबरोबर तिथे बसलेल्या बायकांपैकी एक बाई म्हणते, अहो काहीही काय बोलताय, डांगरडांची सून येणार नाही म्हणून उगाचच काहीतरी बरळू नका, डांगरडांची सून आली सुद्धा. त्याबरोबर आता सुलू आत्या म्हणते, काय डांगरडांची सून आली? त्यावर सुलू आत्याला ती बाई सांगते, होय मग
दांगरडांची सून आली आणि तुम्हाला ठाव आहे का हे आवरायला गेली, आवरून येतच असेल बाहेर आता. त्याबरोबर सुलो आत्या म्हणते बर येऊ द्या की येऊ द्या, चालू द्या. इतक्यात त्या ठिकाणी अण्णा आलेले असतात. आता अण्णा त्या ठिकाणी येतात आणि आता लगेचच अण्णा त्या दोघांना बघतात आणि म्हणतात, अरे वा वा वा, तुम्ही सुद्धा आला का आमच्या घरच्या कार्यक्रमाला? बरं झालं तुम्ही आलात ते. ये इकडे, बाळा इकडे. आणि मग त्या जेवण वाढणाऱ्याला अण्णा सांगतात, लक्षात ठेव, यांनाही की नाही पोटभर खाऊ घाल, आणि हो हवा असेल तर यांना घरी सुद्धा बांधून नेऊ देत काय. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे खोलीमध्ये अवनी एकटीच उभी असते. आता इतक्यात त्या ठिकाणी राजा येतो. राजा अवनीकडे येतो आणि अवनीसमोर उभा राहतो. अवनी म्हणते, काय प्रकार आहे हा सर्व? हां, कसं वाटतंय? कळतंय का तुला? अरे राजा, मूर्खपणा, वेडेपणा सुरू आहे हा सगळा. त्याबरोबर राजा म्हणतो, अहो मला कळतंय सगळं, पण मी तरी काय करू? माझ्या हातात पण काही नाही आहे. अहो ह्या सगळ्याबद्दल मला सुद्धा काही माहीत नव्हतं. अहो आमच्या घरचे खूप हॅप्पी लोक आहेत, त्यांना त्यांचा आनंद इतरांबरोबर शेअर करावा असं वाटला आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं. बस एवढंच. मुद्दामून जाणून बुजून त्रास व्हावा तुम्हाला म्हणून कुणी काही केलेलं नाही आहे. खरंच हो, समजून घ्या माझ्या घरच्यांना. माझ्या घरचे खरोखर खूप चांगले. त्याबरोबर अवनी म्हणते, अरे हो ते कळलंय मला, तुझ्या घरचे खरंच चांगले आहेत. पण अरे राजा, हे सगळं नाही, हे सगळं खोटं आहे, हे लग्न खोटं आहे, माहिती आहे ना तुला? मग तरीही. त्याबरोबर राजा म्हणतो, अहो होय मला माहिती आहे सगळं. अवनी म्हणते, माहिती आहे, मग कशाला वेळ वाया घालवतोयस? चल लवकर आणि जाऊन सांगूया सगळ्यांना की हे सगळं खोटं आहे म्हणून. त्यावर राजा म्हणतो, अहो असं नाही करू शकत आपण. अहो कमीत कमी आमच्या अण्णांचा तरी विचार करावं. अहो एवढ्या लोकांना आमंत्रणं केली आहेत आमच्या अण्णांनी. आता जर बाहेर जाऊन असं आपण सगळ्यांच्या समोर सांगितलं तर काय होईल कळतंय का तुम्हाला? माझ्या अण्णांच्या इज्जतीचा प्रश्न आहे हा, आमच्या सगळ्यांचा इज्जतीचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण हे असलं काहीतरी जाऊन नाही करू शकत. त्यावर अवनी म्हणते, अच्छा म्हणजे आत्तासुद्धा तू बाहेर जाऊन खरं काय आहे हे सांगणार नाहीच आहेस तर? राजा म्हणतो, नाही सांगू शकत मी खरं इतक्यात. त्यावर अवनी म्हणते, राजा तू काय म्हणाला होतास माझ्याशी लग्न करण्याआधी? तुला आठवतं आहे का की तुला माझ्या करिअरची, माझ्या फ्युचरची, माझ्या स्वप्नांची किंमत आहे, पर्वा आहे? त्यावर राजा म्हणतो, अहो मग मी खोटं नाहीच बोललेलो, मला खरोखर आहेच की तुमच्या करिअरची काळजी. त्यावर अवनी म्हणते, ही अशी राजा जर काळजी असती ना तर येवाना कधीच तू सगळ्यांना खरं सांगून टाकलं असतंस की हे लग्न वगैरे सपशेल खोटं आहे, ह्यातलं काहीही खरं नाही आहे. त्यावर राजा म्हणत असतो, हे बघा मी हे सगळं सगळ्यांना. इतक्यात त्या ठिकाणी यशोदा येतो. मग यशोदा आल्यामुळे ते दोघंही गप्प बसतात. यशोदा म्हणतो, वहिनी म्हणजे ते मगाच्याला जे बी झालं राजामध्ये आणि धन्यामध्ये त्यासाठी सॉरी बरं का. त्यावर अवनी म्हणते, अहो नाही इट्स ओके. तसा लगेचच आता यशोदा म्हणतो, बरं हे घ्या, हे तुमच्यासाठी. त्याबरोबर आता लगेचच राजा यशोदाला म्हणतो, अरे यशोदा ह्या सगळ्याची काय गरज होती? त्यावर यशोदा म्हणतो, अरे तशी पद्धत असते राजा, घरी आलेल्या नवीन सुनेला सर्व वस्तू द्याव्या लागतात, नवीन साडी कोरी द्यावी लागते. वहिनी तुम्ही हे सगळं घ्या आणि पटकन आवरून बाहेर या. नाही म्हणजे बाहेर लोक तुमच्यासाठी थांबलेत, वाट बघतायत आपली बाहेर काय. त्याबरोबर मग अवनी काहीच बोलत नाही, ती शांत राहणं प्रेफर करते. त्यानंतर राजा आता लगेचच यशोदा गेल्यावर खोलीचं दार बंद करून घेतो. अवनी म्हणते, खूप चांगले आहेत रे तुझे भाऊ, खरंच खूप चांगले आहेत, आणि त्यामुळेच त्यांची एवढी फसवणूक करताना ना मला स्वतःला खूप गिल्टी वाटतं आहे, मला खूप वाईट वाटतं आहे. त्यावर राजा म्हणतो, हे बघा मॅडम मला कळतं आहे सगळं, पण तुम्ही मला फक्त आजचा दिवस द्या, फक्त आजचा दिवस. मी लवकर सगळं क्लिअर करतो, मी सगळं सांगून टाकेन सगळ्यांना, पण प्लीज आजचे दिवस थांबा की. त्यावर अवनी म्हणते, अरे तुला कळत नाही आहे, ह्या सर्व गोष्टी पुढे जाऊन खूप अवघड होऊ शकतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता राजा थोड्या वेळाने तयार होऊन आलेला असतो. आता राजा तयार होऊन खूप छान दिसत असतो. अवनी त्याला म्हणते, छान दिसतोयस. त्यावर राजा आता अवनीला थँक्स म्हणतो. त्यावर अवनी म्हणते, आता आणखीन एक गोष्ट कर म्हणजे हे सगळं छान आणखीन पूर्ण होईल. त्यावर राजा म्हणतो, काय करायचं आहे? अवनी म्हणते, बाहेर जा आणि सगळ्यांना खरं सांगून टाक की हे सगळं लग्न वगैरे खोटं आहे, हे सगळं खरं नाही आहे, कळलं का? मी येणार नाही आहे बाहेर. आणि मग अवनी त्या बांगड्या वगैरे तिथे ठेवलेल्या असतात त्या फोडून टाकते. त्याबरोबर मग मात्र आता राजा हा तिथे उभा असताना यशोदा तिकडे येतो. यशोदा तिकडे आल्यावर अवनी स्वतःच यशोदाला खरं सांगते की आमचं काही एकमेकांवर प्रेम वगैरे नाही आहे, आणि मग आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं काय ते सगळं अवनी यशोदाला सांगून टाकते. यशोदाला खूप दुःख होतं आणि मग यशोदा हा आता तिकडे रडत रडत बाहेर येतो. आणि आता बाहेर येऊन यशोदा हा लोकांना
सर्वांना सांगत असतो धांगरड्यांची सून आज कार्यक्रमाला बाहेर एवढंच बोलून तो आता गप्प बसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.